सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व ख्रिस्ती मंडळीला प्रियजनांनो, हा सुंदरसा समय परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे. त्याचा आपण धन्यवाद करूया, त्याची स्तुती, त्याची आराधना करूया. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला परमेश्वराने ह्या समय दिलेला आहे. प्रियजनांनो, बघा, पुष्कळ उन्हाळा वाढलेला आहे. तर माझी एक रिक्वेस्ट आहे सर्व प्रियजनांना की सर्वांनी थोडंसं वॉटर इनटेक जास्त प्या, जेणेकरून कसं आहे, इलेक्ट्रोलाइट जो इम्बॅलन्स होऊन जातो आपला शरीरातला, तो बॅलन्स व्हावा म्हणून. जे पाणीचा जो प्रमाण आहे आपल्या घामाच्या द्वारे तो कमी होऊन जातो, इम्बॅलन्स होतो. ते इम्बॅलन्स होऊ नये म्हणून सर्वांनी पाणी जास्त प्या. त्याच्यामध्ये साखर मीठ टाकून लिंबू पाणी पिणार तर अजून बेस्ट होणार प्रियजनांनो, कारण हा उन्हाळा पुष्कळ वाढलेला आहे. तर माझी ही एक सर्वांना रिक्वेस्ट आहे. चला, आता आपलं जे सुसमाचार जो वचन आहे आजचं, प्रियजनांनो, त्या वचनानुसार मला जे छोटंसं मार्गदर्शन तुम्हाला शेअर करू इच्छिते. सुंदरसं परमेश्वराने मला मार्गदर्शन केलेलं आहे, ते मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते. प्रियजनांनो, बघा, तुम्हाला मला परमेश्वराने जन्म दिला. परमेश्वराने तुम्हाला मला जन्म दिला. त्याने आपल्याला बनवलं प्रियजनांनो, आणि या जगात पाठवलं. प्रियजनांनो, ह्या जगात मला आणि तुम्हाला पाठवलेलं आहे. तर काय कारण आहे परमेश्वराचं पाठवण्याचं? हे ना प्रियजनांनो, काही तर कारण असेल ना, पण आपल्याला माहित नाही काय कारण आहे. आपल्याला त्यांनी बनवलं आणि या जगामध्ये ही पृथ्वी जी गोल आहे, या पृथ्वीवर अर्थ, या अर्थ मध्ये त्यांनी आपल्याला पाठवलं. परंतु का पाठवलं नाही माहिती, परंतु या अर्थ मध्ये तुम्हाला मला जन्म त्यांनी दिला. तर आपल्या मॉमला ओळखण्यासाठी, आपल्या डॅडला ओळखण्यासाठी, आपल्या भाऊला ओळखण्यासाठी, आपल्या बहिणीला ओळखण्यासाठी, का आपल्या हजबंडला ओळखण्यासाठी. प्रियजन, आपण म्हणतो ना, अरे माझ्या हजबंडला मी ओळखते, तो कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, ते ओळखण्यासाठी तुम्हाला पाठवलेले काय परमेश्वराने. प्रियजनांनो, तुम्हाला मला त्यांनी जन्म दिला. आपल्या आईच्या सुंदरशा गर्भाशयात सुंदरसं युट्रस ज्याला म्हणतो, सुंदरसं गर्भाशय, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी रचना केली. आपल्याला सुंदर डोळे दिले, सुंदर नाक, कान, सर्व शरीर सुंदरसं ते अद्भुत रीतीनं त्यांनी आपल्याला आईच्या गर्भाशयात रचले, असं वचन आपल्याला सांगते. ते वचन किती खरं आहे प्रियजनांनो. कोणताच जगातला सायंटिस्ट मनुष्याला जन्म देऊ शकत नाही. प्रियजनांनो, देऊ शकतो का? आज किती सायंटिस्ट, किती सायंटिस्ट लोक, किती मॉडर्न टेक्नॉलॉजी वाढलेली आहे, किती पुढे गेलेली आहे. मनुष्य चंद्रावर गेला प्रियजनांनो, आणि फार त्यांनी प्रगती केलेली आहे. परंतु आजही मनुष्य पूर्ण नाही, आजही मनुष्य अपूर्ण आहे. का प्रियजनांनो? तो जगात आला, त्याला कशाला पाठवले परमेश्वराने? तुमच्या आईला, तुमच्या वडिलांना, तुमच्या भाऊ बहिणीला, तुमच्या मिस्टरांना ओळखण्यासाठी का? की मी माझ्या मॉमला ओळखते? नाही प्रियजनांनो, हे कोणालाच ओळखण्यासाठी नाही पाठवले. नो, हे कोणालाच पाठवले नाही. हे कोणाला ओळखण्यासाठी त्यांनी पाठवलं नाही आपल्याला, तर त्याच्या प्रीतीला ओळखण्यासाठी, जिवंत देवाला ओळखण्यासाठी. जिवंत देवाला ओळखण्यासाठी त्यांनी आपल्याला पाठवलेले आहे. त्याच्या बलिदानाला ओळखण्यासाठी, त्याच्या प्रीतीला ओळखण्यासाठी, त्याच्या
एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी, जीसस क्राइस्ट येशू मसीला ओळखण्यासाठी. बायबल मधला येशू मसीह, बरं, बायबल मधला येशू मसीह, जे लोक म्हणतात त्याला वेगळ्या रीतीनं काय काय म्हणतात, पैगंबर आहे, तो येशू मसीह नाही बरं. जो पैगंबर आहे तो येशू मसीहला नाही मानत आपण. तो जो स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचा एकुलता एक प्रिय पुत्र आहे, प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याचं नाव नासोरी येशू, नासरेतकर एक शहर आहे, त्या शहराचं नाव नासरेत. आणि त्या नासरेत शहरात राहत होता येशू मसीह. त्या गावाच्या नावाने त्याला म्हटले नासोरी. आजा प्रभु येशु के दर आजा, जीवन मिलेगा तुझे आजा. धोखा ही धोखा संसार है, प्रभु येशु का सच्चा प्यार है. आजा प्रभु येशु के घर आजा, जीवन मिलेगा तुझे आजा. आजा शायद ये मौका होगा आखिरी, तुझको बुला रहा है नासरी. धोखा ही धोखा संसार है, प्रभु येशु का सच्चा प्यार है. आजा प्रभु येशु के दर आजा, जीवन मिलेगा तुझे आजा. आजा आजा आजा. प्रियजनांनो, जो आपला पवित्र होरी बायबल आहे, या बायबल मधला नासोरी येशूच्या बारेमध्ये, हा नासोरी येशू आमचा जिवंत देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही सुसमाचार सांगत आहोत. तो पैगंबर नव्हता, तो खरा जिवंत देवाचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. हा आम्ही अनुभव घेऊन पाहिला आणि छाती ठोकपणे म्हणतो, येशू मेरा जिंदा खुदा है, येशू मेरा जिंदा खुदा है, येशू मेरे साथ है. प्रियजनांनो, फार फार मोठी त्याची गहिरी प्रीती आहे की त्याने आपल्याला त्याचा सर्वस्व दिले. त्यांनी त्याचा प्राण दिला या क्रूस खांबावर. त्याचा महान पवित्र पवित्र बलिदान, ज्याला इंग्लिशमध्ये सॅक्रिफाईस म्हणतात, त्याचं पवित्र पवित्र बलिदान, होली सॅक्रिफाईस, त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त त्यांनी वाहिले. का वाहिले प्रियजनांनो? माझ्या आणि तुमच्या अपराधांना धुवून काढण्यासाठी. ते जे अपराध, जे पाप आपण केले, त्याची सजा मरण होतं. आणि ते मरणदंड आपण जरी मेलो असतो तर त्याद्वारे आपली मुक्ती नसती. कारण त्या मुक्तीसाठी त्याचं पवित्र पवित्र जिवंत देवाचं बलिदान च्या द्वारेच ते होऊ शकत होतं. म्हणून स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाने त्याचा एकुलता एक प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या महानशा पवित्र आत्म्याद्वारे, कुमारिका मरियाच्या द्वारे त्यांनी जन्म घेतला आणि या क्रूस खांबावर त्यांनी प्राण दिला. त्याचा पवित्र पवित्र जिवंत देवाचं रक्त वाहिले. आणि हे ओळखण्यासाठी तो कोण आहे, कोण आहे तो क्रिएटर, कोण आहे आपला क्रिएटर. क्रिएटर म्हणजे निर्माण करता. आपला निर्माण करता कोण आहे ते ओळखण्यासाठी, आपला उद्धार करता कोण आहे, उद्धार करता
उद्धार करता तारणारा, निर्माण करता उद्धार करता तारणारा, हे ओळखण्यासाठी त्यांनी आपल्याला या पृथ्वीवर पाठवले प्रियजनांनो. कारण आपण त्याच्या सानिध्यात होतो एदेन बागेत, तर आपण त्याच्या आज्ञेचा भंग केला, आपण पाप केले आणि आपण जी पापाची दरी होती ती आपण स्वतः निर्माण केली. आणि स्वर्गीय पिता परमेश्वरी होवा आणि आपल्यामध्ये जिवंत देवामध्ये आणि आपल्यामध्ये ही पापाची दरी निर्माण झाली. पापाची दलदल म्हणतात, दरी अशी ही पापाची दरी निर्माण झाली. आणि ही पापाची दरी मिटवण्यासाठी त्याच्या एकुलता एक प्रियपुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचं महान बलिदान केलं, ज्याद्वारे ही दरी हटून गेली आणि स्वर्गीय पिता परमेश्वर आणि आपला समेट झाला. प्रियजनांनो, मनुष्याचा आणि आपला येशू मसीहनं समेट केला. फर्स्ट समेटाची सेवा त्यांनी घडून आणली आणि आपला उद्धार आणि तारण केलं. प्रियजनांनो, किती गहन रहस्य आहे. आणि त्या दिवशी येशू मसीहचं ज्या दिवशी बलिदान होते, जो दिवस आपण उत्तम शुक्रवार म्हणतो,